नमस्कार, मी विनोद शिरसाट, साधना साप्ताहिक आणि साधना प्रकाशन यांचा संपादक. बोलभिडूच्या बुकमार्क या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. मला आज वाचन आणि पुस्तकं या विषयावर साधारणतः 15 ते 20 मिनिटं बोलायला सांगण्यात आलं आहे. माझी ओळख एका नियतकालिकाचा आणि एका प्रकाशन संस्थेचा संपादक आणि साधारणतः 20 वर्ष मी हे काम करतो आहे. म्हणजे मी केवळ स्वतः वाचन करतो असं नाही, तर स्वतः लिहितो, पुस्तकं तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतो, प्रकाशनाच्या प्रक्रियेत सहभागी असतो आणि अर्थातच एक साप्ताहिक चालवण्याच्या. त्यामुळे स्वतः वाचणं, इतरांना वाचायला देणं आणि एकूणच वाचन संस्कृतीला वेगवेगळ्या प्रकारे हातभार लावणं. आणि हे सगळं कशासाठी? तर मी ज्या नियतकालिकाचं आणि ज्या प्रकाशन संस्थेचं काम करतो त्यांचा जो हेतू आहे, त्याचं जे उद्दिष्ट आहे ते आहे सामाजिक परिवर्तनाचं. समाजामध्ये बदल व्हावेत, अधिकाधिक सुसंस्कृत नागरिक तयार व्हावेत, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लेखनाच्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून मदत व्हावी, अशा हेतूने मी काम करत आलो आहे. आता मला असं सांगितलं गेलं की तुमच्या वाचनाविषयी, तुमच्या आवडत्या पुस्तकांच्या विषयी सांगावं. जर मी गेली 20 वर्ष प्रत्यक्ष काम करत आलो आहे आणि वाचन त्याच्याही आधी किमान 10 वर्ष करत आलो आहे, तर स्वाभाविकच वाचन आणि पुस्तकं आणि लेखक यांच्या संदर्भातली माझ्या मनातली रेंज ही खूप जास्त असणार आहे. आणि एवढं सगळं मी जर 15 मिनिटाच्या काळामध्ये मांडायचं असेल तर ते खूप विस्कळीत होईल, काही विसंगत वाटेल, खूप नावं मी सांगितलीत असा त्याचा अर्थ होईल. त्यापेक्षा आत्ताच्या या माझ्या संवादामध्ये मी एक छोटंसं युनिट समोर ठेवतो. आणि ते युनिट असं की वयाच्या साधारणतः 25पर्यंतचं माझं वाचन. आणि त्या माझ्या 25पर्यंतच्या कालखंडात कोणत्या लेखकांनी मला प्रभावित केलं, कोणते पुस्तकं मला प्रभावित करून गेली, त्याचा माझ्यावर काय परिणाम झाला, आणि तो परिणाम आत्ता मी गेली 15 ते 20 वर्षे जे काम करत आलो आहे या कामावर तो परिणाम कसा आहे, तो प्रभाव कसा आहे, हे काही प्रमाणात सूचित करणं असंच माझ्या या संवादामधून होईल. त्यामुळे 25पर्यंतचं वाचन म्हणजे दृष्टिकोन आकाराला येईपर्यंतचं वाचन असं आपण समोर ठेवूया. माझं खऱ्या अर्थाने वाचन जे सुरू झालं ते पहिल्यांदा वृत्तपत्रांचं 7वी-8वी पासून, आणि पुस्तकांचं वाचन मात्र माझं 12वी नंतर सुरू झालं. म्हणजे साधारणतः वय वर्ष 18 ते वय वर्ष 25 या 7-8 वर्षांच्या काळात पुणे शहरामध्ये माझं जे वाचन झालं आणि ज्याच्यामध्ये माझ्या भविष्यातल्या सर्व कामाची पायाभरणी झाली असा तो कालखंड आहे. पायाभरणी म्हणजे केवळ आणि केवळ मी ते वाचन केलं असं नाही, तर माझा दृष्टिकोन आकाराला आला. आणि मी ज्या नियतकालिकात काम करतो तिथे दृष्टिकोन हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक ठरतो. तर माझा दृष्टिकोन आकाराला येईपर्यंतचं वाचन या संदर्भात मी तुम्हाला फक्त 5 लेखक आणि त्यांची पुस्तकं आणि त्याची वैशिष्ट्य आणि त्याचं जाणवलेलं मला वेगळेपण, मला होत असलेला आणि झालेला उपयोग अशा अनुषंगाने आपण बोलूया. त्याआधी मला हे दाखवलं पाहिजे की मी 2021मध्ये साधना साप्ताहिकाचा मला प्रभावित करून गेलेले पुस्तक अशा शीर्षकाचा एक विशेषांक केला होता. आणि मराठीतल्या नामवंत 21 लोकांना लिहायला सांगितलं होतं की तुम्हाला आवडलेली पुस्तकं अनेक असतील, प्रभावित करून गेलेली कमी असतील, तर त्यातल्या फक्त एका प्रभावित करून गेलेल्या पुस्तकावर लिहावं. तर तसं 21 लोकांनी लिहिलं आहे आणि शेवटचा लेख यामध्ये माझा आहे. आणि त्यामध्ये मी 7 उत्तराची कहाणी या ग प्र प्रधान यांनी लिहिलेल्या पुस्तकावर लिहिलेला हा लेख आहे. नंतर त्याच विशेषांकाचं पुस्तक आलं. दुसरा एक विशेषांक जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने, म्हणजे गेल्या वर्षी 2025च्या एप्रिलमध्ये जो आम्ही विशेषांक केला तो मी आत्ता उल्लेख केला, तो 25पर्यंतचं वाचन, दृष्टिकोन आकाराला येईपर्यंतचं वाचन. यामध्ये 16 व्यक्तींना लेख लिहायला सांगितले होते आणि मी स्वतः पण त्यातला शेवटचा लेख लिहिलेला आहे. तर आज आपण जागतिक ग्रंथ दिनाच्या 2026च्या जागतिक ग्रंथ दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलतो आहोत. आणि म्हणून माझ्या 25पर्यंतचे 5 महत्त्वाचे लेखक मी इथं थोडक्यात सांगतो आणि त्यांची पुस्तकं. तशी यादी माझ्या 25च्या टप्प्यापर्यंतची पण खूप मोठी देता येईल, पण काही एका सूत्रामध्ये बांधले जाईल. भाषा, शैली, विचार या दृष्टीने मी 5 नावं सांगतो. सगळ्यात पहिलं नाव
जे कोणालाच अनपेक्षित वाटणार नाही, धक्कादायक वाटणार नाही, विशेषतः मला आणि साधनाला ओळखणाऱ्या लोकांना तरी. ते असं की माझ्यावरचा अधिक सखोल प्रभाव हा गोपाळ गणेश आगरकर यांच्या लेखनाचा राहिलेला आहे. आगरकरांना केसरीचे पहिले संपादक आणि सुधारक या साप्ताहिकाचे पण पहिले संपादक अशी ओळख आपल्या सर्वांना आहे. साधारणतः 14 वर्ष आगरकरांनी केसरी आणि सुधारक याच्या माध्यमातून प्रबोधन केलं. त्यांनी प्रामुख्याने सामाजिक विषय हाताळले, परंतु काही प्रमाणात राजकीय आणि काही प्रमाणात सांस्कृतिक असे विषय हाताळले. आगरकरांचे जे लेखसंग्रह आहेत साधारणतः त्याचे 3 खंड मानले जातात आणि 200 ते 250 निबंध किंवा लेख हे आगरकरांनी लिहिलेत, केसरी आणि सुधारक दोन्हीमधले. तर आगरकर हा मला स्वतःला माझ्या 12वी नंतरच्या टप्प्यावर भेटलेला असा पहिला लेखक होता की ज्याने मला तर्कशुद्ध विचार कसा केला जाऊ शकतो याची शिकवण कळत नकळत आपल्या लेखनाच्या माध्यमातून दिलं. म्हणजे आगरकरांचं स्वतःचं आयुष्य आणि त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांसाठीची जी काही योगदान असेल, ते केलेल्या लढाया, केलेले वादसंवाद हा मोठा विषय आहे. हा जरी बाजूला ठेवला तरी त्यांचं लेखन मला स्वतःला तेव्हाही आणि आजही कोणत्याही नव्या पिढीने वाचलं पाहिजे, तर्कशुद्ध विचार कसा करावा यासाठी असं वाटतं. विशेषतः 19व्या शतकातला महाराष्ट्र कसा होता, त्या महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न कसे होते हे जर नीट समजून घेतले तर 20व्या तर सोडाच 21व्या शतकातल्या पहिल्या पाव शतकामधले आपले प्रश्न समजण्यासाठी त्याचा फार फायदा होतो. म्हणून आगरकरांचे निबंध खूप वेगवेगळ्या प्रकाशकांनी काढलेत. साहित्य अकादमीने निवडक निबंधाचं एक पुस्तक काढलंय आणि लवकरच त्यातल्या 50 निबंधाचं इंग्रजी अनुवाद करून साधनाकडून आम्ही पुस्तक आणणार आहोत. त्यामुळे तरुणाईसाठीचा माझा पहिला संदेश असा की राजकीय सामाजिक भान जर तुम्हाला वाढवायचं असेल, तर्कशुद्ध विचार करायचा असेल, तर आगरकरांचे किमान 10, 20, 25, 50 निबंध वाचावेत 200-250 पैकी, अशी माझी पहिली जोरदार शिफारस असेल. दुसरं नाव मी जे सांगणार आहे की ज्याने मला प्रभावित केलं, ते नाव मात्र बऱ्याच लोकांनी ऐकलेलं नसेल. आज ते नाव जवळपास कोणालाच माहीत नसेल, पण 50 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ते एक अतिशय महत्त्वाचं नाव होतं. ते म्हणजे वामन मल्हार जोशी. वामन मल्हार जोशी हे प्राध्यापक होते, परंतु त्यांची खरी ओळख तत्वचिंतनात्मक कादंबऱ्या लिहिण्यासाठी आणि तत्वचिंतनात्मक लेख लिहिण्यासाठी होती. फक्त 5 कादंबऱ्या वामन मल्हार जोशी यांनी लिहिल्या होत्या. कादंबऱ्यातलं कथानक, त्यातली पात्र ही निमित्त मात्र होती, परंतु त्यांना त्यातून काही एक विचार मांडायचा होता. प्रामुख्याने सामाजिक, सांस्कृतिक, व्यक्तिगत, कौटुंबिक विचार मांडायचा होता. रागिणी नावाची त्यांची एक खूप गाजलेली कादंबरी आहे. सुशिलेचा देव या नावाची एक दुसरी कादंबरी आहे. इंदू काळे सरला भोळे अशी एक तिसरी कादंबरी आहे. आश्रम हरिणी नावाची एक चौथी कादंबरी आहे आणि नलिनी नावाची एक आणखी छोटी कादंबरी आहे. अशा 4 ते 5 कादंबऱ्या फक्त त्यांच्या आहेत. या पलीकडे त्यांचे काही लेखसंग्रह आहेत. त्यामध्ये विचार सौंदर्य, विचार लहरी, विचार विहार, विचार विलास अशी एक 4-5 पुस्तकं आहेत. तुम्हाला या पुस्तकांच्या नावावरून लक्षात येईल, लेखसंग्रहाच्या नावावरून, की विचार करणं, इतरांना विचार करायला लावणं हे वामन मल्हार जोशींचं खूप महत्त्वाचं काम ठरलं. या वामन मल्हारांना त्यावेळी महाराष्ट्राचा सॉक्रेटिस असं संबोधलं जायचं आणि या वामन मल्हारांना निगेटिव्ह अर्थाने संशयात्मा असं पण म्हटलं जायचं. म्हणजे हा माणूस नेहमी संशय घेतो, हा माणूस नेहमी हे पण बरोबर, तेही बरोबर, ते तसं असेलच का, अशा प्रकारच्या शंका उपस्थित करतो, म्हणून संशयात्मा. सॉक्रेटिस पण ॲक्च्युली तेच करत होता, वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत होता. मला वामन मल्हारांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर काय वाटत असेल तर सर्व बाजूंनी विचार करणं, शक्य तितका सहानुभूतीने विचार करणं आणि असा विचार इतरांनाही करायला लावणं हे वामन मल्हारांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. त्याचा माझ्यावर, माझ्या त्या जडणघडणीच्या काळात खूपच चांगला आणि जास्त प्रभाव पडला. तिसरं नाव वामन मल्हारांचे इतकं अपरिचित नाही, परंतु आत्ताच्या पिढीने नुसतं ऐकलेलंच असेल, फार त्यांना त्याबद्दल सांगता येणार नाही. असं एक तिसरं नाव म्हणजे श्री म माटे, श्रीपाद महादेव माटे. श्री म माटे यांची कथा आणि कादंबऱ्या नाहीत, त्यांची वैचारिक पुस्तकं आहेत, ललित वैचारिक पुस्तकं आहेत. परंतु माट्यांची जी शैली आहे
भाषाशैली आहे त्यासाठी त्यांची विशेष ओळख होती. म्हणजे एक काळ तर असा होता की माट्यांना शैलीकार माटे असंच म्हटलं जायचं. परंतु मला स्वतःला या माट्यांचं जे वैशिष्ट्य वाटतं ते असं की प्राचीन आणि आधुनिक या दोन्हीच्या संगमावर, सीमारेषेवर हा माणूस सतत उभा राहिला आणि लिहित राहिला. प्राचीनाच्या मधलं जे जे योग्य आहे, जे जे चांगलं आहे ते ते उचलायचं, आधुनिकाच्या मधलं जे जे उत्तम आहे ते ते उचलायचं, दोन्हीचं मिश्रण नाही तर संयुग करायचं आणि आपला विचार पुढे घेऊन जायचा. आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी विचार प्रतिपादन करायचं. तर प्राचीन आणि आधुनिकतेच्या उंबरठ्यावरचे माटे हे मला विशेष महत्त्वाचे वाटले. त्यांनी एकाच वेळी संत साहित्याची पण चिकित्सा केली आणि त्याचवेळी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान याचंही स्वागत केलं. श्रीम माटे यांची विचारशलाका नावाचं एक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. विज्ञान बोधाची प्रस्तावना नावाचं एक छोटं पण फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. मुळात विज्ञानबोध नावाचं मोठं पुस्तक त्यांनी संपादित केलं. त्यांनी चित्रपट मी व मला दिसलेले जग असं एक आत्मकथनात्मक पुस्तक आहे. विचारधारा नावाचं एक पुस्तक आहे. त्यातल्या अनेक लेखांची शीर्षकं ही खूप चकित करणारी आहेत, चमकदार आहेत, आपल्याला विचार करायला लावणारी आहेत. उदाहरणार्थ अर्जुनाचा वेडेपणा अशा प्रकारचा एक लेख आहे. आता याच्या पलीकडे जाऊन माट्यांनी संत साहित्याच्याबद्दल अतिशय स्वागतार्ह अशा प्रकारे लिहिलेलं आहे. समर्थ रामदासांच्यावर लिहिलेलं आहे, मराठी साहित्यावर लिहिलेलं आहे. तर माट्यांची ओळख मी म्हणालो तसं प्राचीन आणि आधुनिक, संत साहित्य आणि विज्ञान दोन्ही अधिक चांगलं समजून घेण्यासाठी, दोन्हीतलं जे जे उत्तम आहे ते ते पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाची आहे. 3 नावं मी तुम्हाला सांगितली. चौथं नाव जर घ्यायचं असेल तर नरहर कुरुंदकर. हे मात्र बऱ्यापैकी सगळ्यांना परिचयाचं नाव आहे. विशेषतः जे तरुण तरुणी गेल्या 30-40 वर्षातले राजकीय आणि सामाजिक भान येतं, चिकित्सा करायला जातात, काहीतरी चांगलं वाचन करायला लागतात, गंभीर वैचारिक वाचतात, ते कुरुंदकरांच्यापर्यंत येऊन पोहोचतातच. तर अशा या कुरुंदकरांची पण 1-2 डझन पुस्तकं आहेत. मला स्वतःला त्यांचं अभयारण्य नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यापासून सुरुवात झाली आणि स्वातंत्र्य या संकल्पनेचं अभयारण्य असं ते पुस्तक आहे. स्वातंत्र्याचे किती वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या स्वातंत्र्याची चिकित्सा, मग अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असो, संचार स्वातंत्र्य असो किंवा वसाहतीचं स्वातंत्र्य असो. कुरुंदकरांची आणखी अनेक पुस्तकं आहेत. त्यामध्ये आकलन नावाचं खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, जागर आहे, विचार यात्रा आहे, वाटा माझ्या तुझ्या आहे. आणखी बरीच नावं सांगता येतील, पण हल्ली या प्रकारची नावं सांगण्याची गरज नाही. आपल्याला इंटरनेटवरून हे सर्व तपशील मिळतात. कुरुंदकरांचं वैशिष्ट्य असं की तर्कशुद्ध विचार कसा करावा आणि तोही कसा, तर तुम्ही आम्ही स्वीकारलेल्या अनेक गोष्टी, अनेक संकल्पना, अनेक विचार याचा पुनर्विचार करायला लावणं हे कुरुंदकरांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. कितीतरी वेळा कुरुंदकरांच्याबद्दल असं घडतं की अरे हे तर खूपच आपल्या जवळचं होतं, अरे हे आपल्या कसं लक्षात आलं नाही, हे तर आपण थोडंसं लक्ष घातलं असतं तरी कळलं असतं. अशा अनेक साध्या साध्या गोष्टींच्याबद्दल कुरुंदकर तुम्हाला चकित करून सोडतात. उदाहरणार्थ कुरुंदकरांना ललितच्या संपादकाने एकदा पत्र पाठवलं की कुरुंदकर, तुम्ही आमच्या दिवाळी अंकासाठी लेख लिहा. आणि त्या पत्रामध्ये असं एक वाक्य होतं की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे अशी एक साधी अपेक्षा असते, परंतु तीही आताच्या काळात पूर्ण होत नाही. आता हे किती स्वीकारलेलं गृहीतक आहे. कुरुंदकरांनी लेख लिहिताना पहिलंच वाक्य असं सांगितलं किंवा लिहिलं की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही अपेक्षा साधी नाही, ही अपेक्षा प्रचंड प्रचंड मोठी आहे, अवघड आहे. असं जर व्हायला लागलं तर जगातले सगळे तंटे संपुष्टात येतील. त्यामुळे तुम्ही ती साधी किंवा लहान अपेक्षा सांगत नसून ती खूप मोठी अपेक्षा सांगत आहात. म्हटलं तर किती साधी गोष्ट आहे, परंतु त्या संपादकाच्या आणि वाचकांच्या विचाराला कलाटणी देणारी आहे. मी तर म्हणेल पुढच्या लेखापेक्षाही एवढे कुरुंदकरांची 2 वाक्यसुद्धा त्या लेखाची गरज पूर्ण करणारी आहेत. तर अशा या कुरुंदकरांचं वैशिष्ट्य मला खूप महत्त्वाचं वाटतं, तर्कशुद्ध विचार करणं आणि विचार करायला लावणं. मी तुम्हाला आत्तापर्यंत 4 नावं सांगितली. आता 5वं नाव तुलनेने बरंचसं अपरिचित, परंतु थोडेसे आत्ताचे एकदम तरुण पिढी नाही, परंतु याच्या आधीची म्हणजे 35च्या आधीचे लोक जे कोणी असतील त्यांना मात्र हे 5वं नाव परिचयाचं असू शकतं. ते म्हणजे अरुण टिकेकर. अरुण टिकेकर हे 1991 ते 2002 अशी 11 वर्ष ही दैनिक लोकसत्ताचे संपादक होते. आणि तोच माझा कालखंड हा वाचायला लागणं ते लिहायला लागणं या दरम्यानचा होता.
त्यामुळे मी लोकसत्ता अतिशय नियमितपणे वाचत होतो आणि टीकेकारांचे अग्रलेख आणि टीकेकारांचे स्तंभलेखन हे मी अतिशय नियमितपणे वाचत होतो, त्याची कात्रणं करत होतो आणि मी अगदी त्यांच्या लेखनाच्या प्रेमात होतो असं म्हणायला हरकत नाही. तारतम्य नावाचं त्यांचं खूप महत्त्वाचं सदर होतं. ते 5.5 वर्ष चाललं, त्याच्यातून 5 पुस्तकं पण आली होती. तर त्या लेखनाचा माझ्यावर विशेष प्रभाव होता. त्यांच्या अग्रलेखांची पण पुस्तकं आली. अस्वस्थ महाराष्ट्र या नावाने एक मोठं पुस्तक आलं. त्यानंतर त्यांनी सारांश आणि कालमीमांसा अशी 2 सदरं लिहिली आणि त्याचं पण नंतर पुस्तक आलं. त्या पलीकडे त्यांचं जनमन नावाचं एक 19व्या शतकाच्या संदर्भातलं खूप महत्त्वाचं पुस्तक होतं. स्थलकाल नावाचं एक पुस्तक होतं. आणखी त्यांची एक 5-7 पुस्तकं आहेत. परंतु अरुण टीकेकरांचं लेखन तारतम्यपूर्ण विचार कसा करावा आणि तो तारतम्यपूर्ण भाषेमध्ये कसा मांडावा यासाठी मी टीकेकरांच्या लेखनाची शिफारस करेल. मला याची खात्री आहे की काळ बदलतो, परिस्थिती बदलते, तसतसं त्या त्या काळातील मला स्वतःला अपील झालेले लेखक आजच्या तुमच्या तरुण पिढीला किंवा जुन्या पिढीला सुद्धा अपील होतीलच असं नाही, परंतु त्यातून आपण योग्य तो भावार्थ घ्यायचा असतो. मला स्वतःला आगरकर, वामन मल्हार जोशी, श्रीम माटे, नरहर कुरुंदकर आणि अरुण टीकेकर ही 5 माणसं माझ्या वयाच्या साधारणतः 17-18 पासून तर पुढचे 8 ते 10 वर्षासाठी माझ्या घडणीमध्ये महत्त्वाचं योगदान देणारी आहेत. या सगळ्यांची भाषा अतिशय शैलीदार, तरीही साधी आणि सोपी. यापैकी कोणीही शेरेबाजी करण्याला फार उत्सुक नसायचं. सगळ्यांची भाषा स्पष्ट असायची, टोकदार असायची. सभ्य आणि सुसंस्कृत भाषेमध्ये किती कठोर टीका करता येते, किती नेमकी टीका करता येते, किती कन्व्हिन्सिंग प्रकारचं लेखन करता येतं, याची उदाहरणं म्हणून सुद्धा ही 5 नावं मला महत्त्वाची वाटतात. या पलीकडे अनेक लेखकांची नावं घेता येतील, परंतु मी सुरुवातीलाच म्हणालो तसं आपण एक थीम घेऊन जर बोलत असू तर आजच्या साधना नावाच्या नियतकालिकाचा आणि प्रकाशनाचा संपादक कशाच्या आधारावर, कोणाच्या खांद्यावर उभा आहे, त्याची ही 5 नावं मी आत्ता सांगितलीत आणि त्यांचं लेखन सांगितलं. थँक्यू.